आळंदीमध्ये केळगाव रस्त्यावर असलेल्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले गेले. किंवा काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये सुद्धा एका मठामध्ये अशी घटना घडली. यावर तुम्ही मुख गिळून का गप्प बसलात? पुरोगामी म्हणजे ज्या तुकोबांनी पराविया नारी माऊली समान हा वारकरी संप्रदाय शिकवला, ही संख्या 60-70% आहे. आणि जे चांगले आहेत. दिल्लीच्या एका कार्यक्रमामध्ये वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये पवार साहेबांनी एक भाष्य केलं आणि ते भाष्य करताना त्यांनी जे काही मांडले ती वस्तुस्थिती नाकारता येत नाही की आज महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या सारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही. त्याच्यामध्ये 60-50%, 50-60% प्रतिगामी आणि पुरोगामी अशा दोन्ही प्रवाहाची लोक आहेत. तुकाराम महाराजांचा वारकरी धर्म, नामदेवांचा वारकरी धर्म, चोखोबाचा वारकरी धर्म, नरहरी सोनारांचा, सावता महाराजांचा, हे सांगणारे लोक यांचं प्रमाण 20-30%च राहिलेलं आहे. बाकी धर्माच्या नावाचा उच्छाद मांडणारी संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याची चिंता साहेबांनी व्यक्त केलेली आहे. आणि मी सांगतो ती 60% त्यांनी म्हटली असेल तर मी त्यात अधिक आहे, ती 70%वर असू शकते. पण मला एक सांगा, आज जे काही आंदोलन करत आहेत, विशेषतः त्या आध्यात्मिक आघाडीचा जो आचार्य आहे त्यांनी आंदोलन करायचा प्रयत्न केला आहे, आणखी आंदोलन पेटत आहे महाराष्ट्रामध्ये. माझे त्यांना 3 प्रश्न आहेत की कॅप्टन अशोक खरातला पांडुरंग म्हणून ज्यावेळेस त्याला पूजल्या गेलं किंवा त्याला उपमा दिली गेली त्यावेळेस तुम्ही मुख गिळून का गप्प होतात? तुमच्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेच्या गुंजाळ महाराजांनी 17 वर्षाच्या मुलीवर अनेक वर्ष अत्याचार केले, त्यावेळेस तुम्ही का बोलला नाहीत? आणि आळंदीमध्ये केळगाव रस्त्यावर असलेल्या खाजगी वारकरी शिक्षण संस्थेमध्ये एका मुलीला डांबून ठेवत तिच्यावर अत्याचार केले गेले. किंवा काही दिवसांपूर्वी नांदेडमध्ये सुद्धा एका मठामध्ये अशी घटना घडली. यावर तुम्ही मुख गिळून का गप्प बसलात? पुरोगामी म्हणजे ज्या तुकोबांनी पराविया नारी माऊली समान हा वारकरी संप्रदाय शिकवला, त्याच संप्रदायामध्ये शेला घालून, पागोट्या घालून जर अत्याचार होत असतील तर हे कितपत योग्य आहे? त्याच्यामुळे ही संख्या 60-70%वर आहे. आणि जे चांगले आहेत, जेथे कीर्तनं करावे तेथे अन्न न सेवावे हा तुकोबाचा विचार जपणारे आहेत अनेक महाराज लोक. आमच्या जिल्ह्यात पण अनेक महाराज लोक असे आहेत की जे निष्काम भावनेनं वारकरी धर्माचा प्रचार प्रसार करतात. पण साधारणपणे वारकऱ्यांना बदनाम ज्यावेळेस केलं जातं त्यावेळेस मुख गिळून बसणारे, अलीकडच्या काळामध्ये दया तिचे नाव भूताचे पालन हे न सांगता धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे, ते धर्माची व्याख्या करणारे म्हणजे मानवता धर्माची व्याख्या करताय का हिंदू विरुद्ध मुसलमान करताय? त्याच्यामुळे पवारसाहेबांनी ती चिंता व्यक्त केलेली आहे. आणि ही नुसती पवारसाहेबांनीच केलेली नाही. माझ्यासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माझी आत्मकथा नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या साधू संतांच्या एकंदरीत कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं गेलेलं आहे. त्यामुळे आचार्यांना ऊर बडवून घ्यायची गरज नाही, जी वस्तुस्थिती आहे. माझा प्रश्न असा आहे, कॅप्टन अशोक खरात प्रकरणात गुळणी आत गिळून का बसला होता?